नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये। तर यामध्ये 10 जिल्हे आहेत, तर त्या 10 जिल्ह्यांसाठी 2262 कोटी 43,39,000 एवढा निधी आलेला आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर त्यामध्ये कोणकोणते 10 जिल्हे आहेत व 2262 कोटी 43,39,000 एवढा निधी आलेला आहे। तर आता सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया। तर आता या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर 4 नोव्हेंबरचा हा GR इथं आलेला आहे। तर आता 4-5 GR इथं आलेला आहे, यावरती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघा। त्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्ध्वस्तग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना, त्यामध्ये शेतपीक नुकसान असेल, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्यहानी, पशुहानी, घर पडझड, साहित्य, घरातील वस्तू याची जी काही भरपाई आहे ती आता या जिल्ह्यातील 10 जिल्ह्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर आता यामध्ये 2262 कोटी 43,39,000 एवढा निधी आलेला आहे। तर यामध्ये जर तुमच्याकडे शेत व जमीन जर नसेल, तुमचे जर पंचनामे झालेले असेल तर अशांना प्रत्येकी 10,000 रुपये इथं मिळणार आहे। तर आता हे जे पैसे आहेत तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये, म्हणजे तुमच्या ज्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाणार आहे। तर इथं नागपूर व अमरावती विभाग सप्टेंबर तर जून 2025 ते सप्टेंबर 2025, तर यामध्ये प्रति हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये इथं मिळणार आहे। तर जून 2025 ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नागपूर विभागातील, आता विभाग जे आहे यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये तुमचे जे काही विभाग आहे, तर इथं राज्यात नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता तर त्यांना भरपाईची रक्कम म्हणून 10,000 रुपये प्रति हेक्टरी इथं देण्यात येत आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे 2262 कोटी 43,39,000 एवढा निधी इथं आलेला आहे। तर हा जो निधी आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, जे की ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं टाकले जाणार आहे। त्यानंतर यामध्ये 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। तर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे GR। तर हे जे GR आहे तुम्ही ऑफिशियल पेजवरती जाऊन डाउनलोड करू शकता। तर इथं पहिला जो विभाग आहे त्यामध्ये नागपूर विभाग, तर यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली कधीच आहे जून सप्टेंबर 2025, प्रास्ताविक दिनांक 31/10/2025 सर्वांची सेम आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या वेगवेगळी आहे। तर यामध्ये नागपूरमध्ये जे येते 1,12,900, भंडारामध्ये 27,302, गोंदियामध्ये 6,755, त्यानंतर चंद्रपूरमध्ये येते 1,25,603, गडचिरोलीमध्ये येते 24,009। तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तर आता चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांकरिता आनंदाची बातमी आहे। तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये 2262 कोटी 43,39,000 एवढा जो काही निधी आहे ते वाटप आता सुरू झालेला आहे। त्यानंतर येथे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम। तर आता अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जून ते सप्टेंबर सेमच आहे, तारीख सुद्धा सेम आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या वेगवेगळी आहे। अमरावतीमध्ये 2,24,915 अमरावतीमध्ये, अकोल्यामध्ये 3,56,229, यवतमाळमध्ये 5,23,000
345, बुलढाण्यामध्ये 6,85,338, वाशिममध्ये 2,96,618. तर आता हे जे रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या जे की इथं आलेले आहे 2,262,43,39,39,000 एवढा निधी वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना कोणाला भरपाई मिळालेली नसेल तर अशांनी तक्रार करून देखील भरपाई इथे मिळवता येणार आहे. सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनल अपडेट मिळेल. तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.